नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या स्वागत आहे। आजचा आपला विषय असणार आहे डुक 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 बीट 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 बीट। आज आपण शिकणार आहोत बीट फॉर्मेशन, बीट कसे तयार होतात, बीटचं इक्वेशन, बीट तयार होण्यासाठी कंडिशन काय आहे। प्रत्येक जण डीजे मध्ये तर नाचला असाल, डीजेच्या तालावर त्याच्यामध्ये तुम्ही बीट्स ऐकलं असेल। तर बीट्स बघा कसे तयार होतात। डुब 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 डुब, फास्ट असेल तर डुब 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 डुब। हे बीट्स कसे तयार होतात ते आज आपल्याला शिकायचं आहे। ओके, डुब 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 बाबा बाबा काही बोला, पण बीट्स कसे तयार होणार ते बघा आता। पहिला आधी बीट्स फॉर्मेशन होण्यासाठी कंडिशन बघा काय। बीट्स तयार करायचे असेल तर आपल्याला दोन वेव्ह लागणार, वेव्ह नंबर फर्स्ट, वेव्ह नंबर सेकंड। ओके, दोन वेव्ह लागणार तरच बीट्स तयार होणार। नंतर दोन्ही सेम डायरेक्शनने मूव्ह झाल्या पाहिजेत। बोथ वेव्स शुड हॅव सेम डायरेक्शन, दोन्ही वेव्ह एकाच डायरेक्शनने मूव्ह झाल्या पाहिजेत। ओके, त्याच्यानंतर या दोन वेव्हचा एम्प्लिट्यूड सेम पाहिजे। एम्प्लिट्यूड शुड बी सेम ऑफ द टू वेव्ह। अँड थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन्स, बोथ शुड हॅव स्लाइटली, एकदम किंचितचा, स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे। दोन वेव्ह सेम तर गेल्या पाहिजेत। ओके, दोन वेव्ह सेम डायरेक्शनने गेल्या पाहिजेत, सेम एम्प्लिट्यूड पण पाहिजे, दोन वेव्हचा एम्प्लिट्यूड पण सेम पाहिजे, पण त्याची फ्रिक्वेन्सी मध्ये डिफरन्स पाहिजे। समजा एकाची फ्रिक्वेन्सी असेल 410 तर दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी 405 पाहिजे। ओके, स्लाइटली खूप कमी डिफरन्स पाहिजे। एका स्टँडर्ड बुकनुसार हा डिफरन्स लेस दॅन 10 हर्ट्ज पेक्षा कमी पाहिजे। डॉक्टर H.C. वर्मा, एक फिजिक्सचे जानेमाने बादशाह, त्यांच्या बुकनुसार बीट तयार होण्यासाठी फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स हा 10 हर्ट्ज पेक्षा कमी पाहिजे। मग तो 1 हर्ट्जचा डिफरन्स असेल, 2 हर्ट्जचा डिफरन्स असेल। ओके, हा बघा 5चा डिफरन्स आहे, बीट्स तयार होणार। समजा एक बीट आहे जी 200 हर्ट्ज आहे, दुब 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 200 वेळा व्हायब्रेट होते, आणि दुसरी आहे समजा 198 हर्ट्ज वाली आहे, दुब 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 ती पण व्हायब्रेट होते। दोन्ही वेव्ह व्हायब्रेट होतात, एम्प्लिट्यूड सेम आहे, डायरेक्शन सेम आहे। एम्प्लिट्यूड म्हणजे साऊंड, आवाज सेम पाहिजे। फ्रिक्वेन्सीमध्ये किंचितचा चिंडुकला डिफरन्स असेल तेव्हा जाऊन त्या बीट्स तयार होतात। ओके, कंडिशन समजल्या। आता बघा बीट्स कशा तयार होतात बघा। ओके, कंडिशन समजल्या। हे बघा एकदम इजी आहे रे, टेन्शन नाही लेने का। इधर दिखाता हूं, बघा इथं बीट्स तयार करून दाखवतो, बीट्स। ओके, तर पहिली फर्स्ट वेव्ह y1। ओके, एम्प्लिट्यूड सेम पाहिजे ना, एम्प्लिट्यूड सेम पाहिजे। याच्यामध्ये व्हायब्रेट करतो मी एक वेव्ह, डिस्काउंट 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 डिस्काउंट, ही पहिली वेव्ह आहे। दुसरी वेव्ह घेतो, एम्प्लिट्यूड तेवढाच घेतो, एम्प्लिट्यूड एवढा म्हणजे हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच घेतो, फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज करतो। इथं फ्रिक्वेन्सी जास्त आहे, हे बघा इथं फ्रिक्वेन्सी जास्त आहे। इथं किती वेव्ह आहे, एक वेव्ह, दोन वेव्ह, तीन वेव्ह, 4 वेव्ह पकडतो। समजा इथं 4 वेव्ह आहेत, इथे एक वेव्ह, 2 3 4 5 6 पकडतो। ह्या किती वेव्ह आहेत, 6। पहिल्यामध्ये 4 वेव्ह आहेत, दुसऱ्यामध्ये 6 वेव्ह आहे। एम्प्लिट्यूड दोघांचा सेम आहे, डायरेक्शन पण सेम आहे, दोघं पुढे पुढे ट्रॅव्हल करतायत। ओके, हे दोन वेव्ह जर कंबाईन झाले तर ह्या कशा दिसतात बघा, अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन्स। ओके, हे बघा ह्या दोन वेव्ह जर कंबाईन झाल्या तर ह्या कशा दिसतात बघा। बीट्स कसे वाजतात, बीट्स क्लिअर आहे का। बीट्स असे नाही वाजत टुक टुक टुक, असे नाही, बीट्स कसे वाजतात म्हणजे आवाज साऊंड हळूहळू इन्क्रीज होताना दिसतो, टॉपला जाऊन हायस्ट होतो, परत डिक्रीज होतो, ओके, आता इथं काय होतं, आता याच्यामध्ये किती बीट्स तयार झालेत, 1 2 दोनच तयार झालेत। ओके, मग बीट फ्रिक्वेन्सी किती आहे, 2 आहे। आता बीट फ्रिक्वेन्सी डिपेंड असते दोन वेव्हच्या फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स। याची फ्रिक्वेन्सी 6 आहे, याची फ्रिक्वेन्सी 4 आहे, मग बीट किती वाजतील, बीट 2 वाजणार। 2 हर्ट्ज, एका सेकंदात 2 वेळा बीट तुम्हाला ऐकायला भेटणार, एका सेकंदात डुक डुक, एक सेकंदाला डुक डुक, अशा समजलं।
आणि ही जी बीट फ्रिक्वेन्सी आहे ही कशावर डिपेंड असते, दोन फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स मोठा असेल तर जास्त ऐकायला भेटेल, डिफरन्स छोटा असेल तर फ्रिक्वेन्सी कमी भेटेल ऐकायला. आता आपण याची इक्वेशन बनवूया. हे झालं बीटचा फॉर्म्युला. ओके, समजा ही पहिली वेव आहे y1, ॲम्प्लिट्यूड सेम आहे a साइन ओमेगा टी प्लस के एक्स 1. ओके, दुसरी a साइन ओमेगा 2 टी प्लस k1 k2 के एक्स. ओके, आता इथे बघा ओमेगा 1 आणि ओमेगा 2 दोन डिफरंट का घेतलेत, कारण फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे. ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. एकाची फ्रिक्वेन्सी n1 असेल तर दुसऱ्याची n2 असणार, म्हणून मी 1 आणि 2 घेतलेलं आहे. आता बघा, आता हे दोन आपल्याला ऍड करायचे अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ प्रिन्सिपल y1 प्लस y2. दोन्ही फ्रिक्वेन्सी आपल्याला ऍड करायची, सॉरी दोन्ही वेव्ह आपल्याला ऍड करायचे. ओके, आणि इक्वेशन तयार करायचं आहे की जे बीट्स ऐकायला भेटणार ते कितव्या सेकंदाला ऐकायला भेटणार, कितव्या मिनिटाला ऐकायला भेटणार. आपल्याला टाइम काढायचा आहे, पहिल्या सेकंदात, दुसऱ्या सेकंदाने, तिसऱ्या सेकंदाने, किती सेकंदाच्या गॅपने बीट ऐकायला भेटेल. याचा अर्थ दोन बीट मधला टाइम काढायचा आपल्याला, वेळ किती लागेल. ओके, इथे बघा आता इक्वेशन एकदम इझी जाण्यासाठी मी कन्सिडर करतो की ह्या दोन्ही वेव्ह जिकडे ट्रॅव्हल करतायत, एक इथे आणि एक इकडे, दोन्ही एकाच पॉईंट पासून स्टार्ट झालेले आहेत. एकाच पॉईंट म्हणजे सेम डिस्टन्स पासून स्टार्ट झालेले आहे. मग दोघांचा एक्स एक्स सेम येणार. फॉर सिम्प्लिसिटी म्हणजे तुम्हाला इझी जाऊन, फॉर सिम्प्लिसिटी लेट्स एक्स इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू जर 0 ठेवलीत तर इथे हा पूर्ण 0 होईल, हा पण पूर्ण 0 होईल. राहिलं काय, एवढंच. ओके, मग फायनल फॉर्म्युला y1 a साइन ओमेगा 1 टी प्लस y2 ची व्हॅल्यू काय a साइन ओमेगा 2 टी. दोघांमध्ये कॉमन काढा, a कॉमन काढा, आतमध्ये राहिलं साइन ओमेगा 1 टी प्लस a साइन ओमेगा 2 टी. आता बघा साइन सी प्लस साइन डी, साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे किंवा तुम्हाला मॅथ्समध्ये झाला असेल त्याच्यामध्ये बघा. साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला काय असतो, तर 2 साइन सी प्लस डी, ह्याला मी एक स्क्वेअर ब्रॅकेट काढतो, 2 साइन सी प्लस डी. सी कोण आहे, डी कोण आहे, डिवायडेड बाय 2 डॉट. आता कॉससाठी ऍड केले, आता मायनस करूया. ओमेगा 1 टी मायनस ओमेगा 2 टी डिवायडेड बाय 2, डिफरन्स काढला दोघातला. ओके, ए बाहेर राहिला. आता हे दोन मल्टिप्लाय करतो, इथे येईल 2a साइन. ओके, आता ओमेगाची व्हॅल्यू ठेवा. ओमेगाची व्हॅल्यू काय 2 पाय n1. ओमेगाची व्हॅल्यू काय 2 पाय n1, 2 पाय n1 टी प्लस 2 पाय n2 टी. एक आम्ही हा टी टी आहे तो कॉमन काढतो आणि ब्रॅकेटच्या बाहेर लिहितो. हा टी टी कॉमन काढतो आणि तो ब्रॅकेटच्या बाहेर लिहितो, डिवायडेड बाय 2. ओके, हा पहिला फॉर्म्युला. कॉस इथे पण टी टी कॉमन काढतो, ब्रॅकेटच्या बाहेर लिहितो. आतमध्ये ओमेगा 1 ची व्हॅल्यू 2 पाय n1 मायनस 2 पाय n2 डिवायडेड बाय 2. ओके, 2 पाय इथे पण 2 पाय आहे, या 2 पायला बाहेर काढतो. 2a साइन 2 पायला बाहेर काढलं तर आतमध्ये राहिलं n1 प्लस n2 डिवाइड बाय 2 डॉट. या 2 पायला मी बाहेर काढत नाही का ते सांगतो, तुम्ही ऐका. ओके, हां, लेट्स इमॅजिन 2 आणि ही पूर्ण टर्म, या दोघांसाठी मी ए कन्सिडर करतो. का ते ए कन्सिडर करतो बघा. ओके, इथला रफ करतो मी. ओके, हे जर वरचं लिहून झालं असेल तर पुस्तक पॉज करून कॉपी करून घ्या. ओके, बघा संपतच आलेलं आहे. इथं हे पण पुसतो, हे पण पुसतो, हे पण पुसतो, सगळं पुसून टाकतो, सगळं पुसून टाकतो. हे बघा, इकडे बघा, हा पार्ट आहे. आता साइन फंक्शन काय डिसाइड करतं, वेव. आणि कॉस फंक्शन आहे हा ॲम्प्लिट्यूड डिसाइड करतो. कॉस फंक्शन ॲम्प्लिट्यूड डिसाइड करतो. देअरफॉर हे आणि हे याला मी ए कन्सिडर करतो. मग फायनल फॉर्म्युला ए साइन 2 पाय n1 प्लस n2 डिवाइड बाय 2, n1 प्लस n2 डिवाइड बाय 2.
आता टेक्स्टबुकमध्ये बघितलं तर n1 + n2 ला त्यांनी n मानलेला आहे आणि 2πn वगैरे फॉर्म्युला त्यांनी तयार केलेला आहे. तर हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. कॉस फंक्शन जास्त इम्पॉर्टंट आहे. कॉस फंक्शन कुठला 2 कॉस हा 2 आणि हा कॉस आणि इथे काय आहे 2π कॉमन काढतो बाहेर घेतो त्याला 2π ब्रॅकेटमध्ये राहिलं n1 - n2 / 2 ब्रॅकेटच्या बाहेर t डिसाइड हे डिसाइड करणार काय डिसाइड करणार ॲम्प्लिट्यूड ऑफ बीट. कॉस टर्म नेहमी ॲम्प्लिट्यूड डिसाइड करते कुठलाही टॉपिक मध्ये जा कॉस टर्म नेहमी ॲम्प्लिट्यूड डिसाइड करते. आता बघा हा जो मॅक्झिमम पार्ट दिसतोय मॅक्झिमम पार्ट त्याला बोलायचं वॅक्सिंग आणि हा जो मिनिमम पार्ट आहे त्याला बोलायचं वॅनिंग. ओके आता वॅक्सिंग आणि वॅनिंगसाठी फॉर्म्युला तयार करूया. फॉर वॅक्सिंग म्हणजे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. आता इथं हा वरचा ए आणि इथून खाली ए + a 2a ॲम्प्लिट्यूड किती पाहिजे 2a पाहिजे. या इक्वेशन पुढे 2a लिहितो. आता वॅक्सिंग काढायचं आपल्याला 2 cos 2π n1 - n2 / 2 t × 2a 2 ला 2 इथे पण ए आहे ना हा पण ए आहे ना हा ए इथे पण ए घेतो डबल ए. इथे पण ह्या ए ला सोबत घ्यावा लागणार कारण हा पण ॲम्प्लिट्यूड आहे. ओके हां इट्स माय मिस्टेक. 2a ला 2a कॅन्सल राहिलं काय cos 2π n1 - n2 / 2 t = ±1. आता कॉसच्या व्हॅल्यू ±1 कधी असतं. cos 1 कधी असतो जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा कॉसचे व्हॅल्यू 1 असते. हा बघा आता cos θ = 1 कधी असेल 0. नंतर 180 म्हणजे किती पाय इकडे आलात त्याच्यानंतर 2π ला असणार त्याच्यानंतर 3π अँड सो ऑन. अशा कॉस्टची व्हॅल्यू असेल तर तुमचा आन्सर प्लस किंवा -1 येणार. ओके मग पहिलं घेतो 0 घेतो 0ला पहिला घेतो. ओके आता कॉस गेला 2π n1 - n2 / 2 t = 0. ओके आता हे सगळं उचलून तिकडे नेलं तर तुम्हाला पहिली टी ची व्हॅल्यू ही 0 येणार. 0 टायमिंगला म्हणजे स्टार्टिंगलाच तुम्हाला वॅक्सिंग भेटणार. ओके हा वॅक्सिंग इथं पण असू शकतो सुरुवातीला. ओके त्याच्यानंतर पाय घेतो 2π n1 - n2 / 2 t = हा पाय घेतो हा पाय घेतला. ओके पायला पाय कॅन्सल झाला 2 ला 2 कॅन्सल झाला टी हा फर्स्ट ठेवला तर हा सेकंड टाइम काय येणार n1 - n2 आहे तो इकडे येऊन डिवाइड होणार 1/n1 - n2 हा झाला सेकंड वॅक्सिंग आला. त्याच्यानंतर थर्ड वॅक्सिंग पाय झाला तर 2π घेतो. ओके 2π n1 - n2 / 2 t = 0 घेतलं पाय घेतलं आता 2π घेतो 2π ला 2π कॅन्सल. ओके हा 2 तिथेच राहणार टी ची व्हॅल्यू काढायची टी कितवा थर्ड वॅक्सिंग 2 वरती गेला n1 - n2 हा खाली आला. ओके असंच तुम्ही 3π साठी सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. हे झालं वॅक्सिंगसाठी. आता बघूया वॅनिंगसाठी कंडिशन काय ते. पॉज करा आणि कॉपी करून घ्या. हो गया ओके. आता समजा वॅनिंग असेल ओके आता वॅनिंगसाठी बघूया. वॅनिंगसाठी कंडिशन वॅनिंग म्हणजे जिथे बीट ऐकायला भेटत नाही. ओके हे पुसतो उसके बाद ये भी मुझे मिटाना पड़ेगा. उसके बाद ये मिटाना पड़ेगा ये मिटाना पड़ेगा ये भी मिटाना पड़ेगा ये भी मिटाना पड़ेगा. उसके बाद ये भी मिटाना पड़ेगा ये भी मिटाना पड़ेगा. ओके 2π फॉर वॅनिंग ॲम्प्लिट्यूड किती पाहिजे 0. इथे काय येणार 0 इथे काय येणार 0. मग cos 0 ची व्हॅल्यू कधी असते cos 0 ची व्हॅल्यू 90 π/2 ला असते 9 त्रिक 27. त्याच्यानंतर 3π/2 ला असते 9 त्रिक 27. नंतर 5π/2 ला 7π/2 ला अँड सो ऑन. अशा वेळी ज्यावेळी कॉसची व्हॅल्यू असेल cos 90 तेव्हा 0 cos 270 तेव्हा 0 येणार. ओके बघा
फर्स्ट पहिलं किती आहे पाय बाय 2, 2ला 2 कॅन्सल, पायला पाय कॅन्सल. ओके, मग n1 मायनस n2 इकडे येऊन डिवाइड होणार. इकडे काय राहिलं t, 2 खाली आहे ब्रॅकेटच्या बाहेर, n1 मायनस n2 वरती राहिला फर्स्ट. हा फर्स्ट वॅनिंग तुम्हाला भेटणार या टाईमला. त्याच्यानंतर पाय बाय 2 झाला, आता 3 पाय बाय 2, 3 पाय बाय 2. ओके, 3 पाय बाय 2 इथे 2 पाय ठेवतो, 2 पाय इथे 2 आहे. पायला पाय कॅन्सल, 2ला 2 कॅन्सल. क्वेश्चन 2025ला पडणार, कारण मी शिंकलेलो आहे, सत्य होणार आहे. टी इज इक्वल टू, ओके 3 वरती राहिला, हा 2 खाली आहे, n1 मायनस n2 इकडे येऊन डिवाइड होणार, n1 मायनस n2. हा सेकंड टाइम पिरियड असेल ज्यावेळी वॅनिंग तुम्हाला दिसेल. 2 पाय n1 मायनस n2 टी, 5 पाय बाय 2, 2ला 2 कॅन्सल, पायला पाय कॅन्सल, पाय तिकडे जाऊन डिवाइड होणार म्हणून कॅन्सल. थर्ड वॅनिंग कधी भेटेल आपल्याला? या टाइमला भेटेल. कुठल्या टाइमला? या टाइमला. 5 तिथेच राहिला, n1 मायनस n2 इकडे जाऊन डिवाइड झाला. तसाच तुम्ही 7 वाला पुढचा वाला ट्राय करू शकता. तर अशा तऱ्हेने आपल्याला बीट दुक 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 संपलेला आहे. ओके, त्या महत्त्वाच्या गोष्टी नोट डाऊन करत ठेवा. हा पॉईंट शिकवताना मी शिंकलेलो पण आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन 2025च्या तुमच्या एक्झामला 100% पडणार. तो पण 4 मार्कला. वॅक्सिंग, वॅनिंग, डेफिनिशन सगळं पाठ करा, बीट फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन पाठ करा आणि बीटच्या कंडिशन पाठ करून ठेवा आणि बीटचे ॲप्लिकेशन सुद्धा करा. या बीटचा कुठेतरी यूज असणार ना, का नुसतं नाचायला डुकडुक डुकडुक एवढाच यूज नाही आहे बीटचा, बरेच यूज आहेत. रडारमध्ये, एरोप्लेनचा स्पीड काढण्यामध्ये, ट्रॅफिक पोलीसमध्ये बऱ्याच ठिकाणी बीटचा उपयोग होतो, सोनोग्राफीमध्ये होतो. ते सगळे थेअरीचं आहे, टेक्स्टबुकमध्ये तुम्ही करू शकता. ओके, आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटू. टॉपिक तुम्हाला लवकरच समजेल, एक नवीन टॉपिक असेल, कदाचित 3-4 लेसनच्या गॅपने डायरेक्ट आपण शेवटला सुद्धा उडी मारू शकतो, कारण आता एक्झाम जवळ आलेली आहे. ओके, तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि बीट्स ऐकत राहा.